सगळ्यांनी लग्नाला यायचं. सांगा त्यांना मी येऊन गेलो. तर आत्ता आलं नाही, पार्सल आहे. गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर आज थोडा लेट झाला मला उठायला, कारण का रोजच्यापेक्षा आज थोडी लेट उठली, कारण का दमल्यासारखं वाटत होतं. आणि आत्ता चालली आहे पत्रिका वाटायला. नाश्ता पाणी सगळं झालं आहे आणि आता थोड्या पत्रिका वाटायच्या राहिल्यात. आणि आपलं ब्लाऊज शिवायचं होतं मला, हळदीला जरा कॉन्ट्रास्ट काहीतरी वेगळं. सो आता ब्लाऊज शिवायला चालली आणि तिथून पुढून मग पत्रिका वाटायला जाणार आहे. आणि एकीकडे विशिकाची मस्ती चालू आहे ही बघा. सकाळी उठल्यापासून जी मस्ती असते ती झोपेपर्यंत. अय दाखव, तोंड दाखव. हाय का? हाय. चला, कॅपमुळे फेस दिसत नाही गावावरून. सो आपला ब्लाऊज रेडी झाला आहे. दाखव तो ब्लाऊज. फ्रंटलाच लावलं आहे. चांगलं वाटतंय. सिम्पल वाटतंय का? नाही ना. माझा ब्लाऊज यांनी शिवून रेडी केला आहे. तर दुसऱ्यांच्या आणि सगळे माझे ब्लाऊज यांच्याकडेच असते बघा. वेगवेगळ्या पद्धतीचं हे जरीचं काय ते हँडवर्क आणि ते आता नवीन निघालं आहे मशीन वर्क सगळं करतात. आणि शिलाई पण एकदम रिजनेबल असते. तर हा नवीन ब्लाऊज शिवायचा मला. पफ ठेवायचा याच्यावर. बघू असं वाटतं, कारण का साडी येल्लो आहे त्याच्यावर मॅच होईल ना, कारण का आजकाल सगळे तेच घालतात. आताच ब्लाऊज शिवायला दिलं आहे आणि आता वरती आली आहे ताडीपीठामध्ये पत्रिका द्यायला. सो तिथे कल्पेश बसलेला आहे. पहिला त्याला फोन केला, म्हटलं आहे का बघू घरी. शंभू घरी कोण आहे? मम्मी आहे ना. तुझ्याच घरी येतोय आम्ही पत्रिका घेऊन. चल चला. हो कल्पेशराव, काय हो? बस बस, मी आली. त्यांच्याकडून पत्रिका देऊन आली. बस. अरे तू कशाला येतो तिथं? बस, मी आली लगेच. कांचण्या आल्या होत्या तिला. कधी झाले? आता गावी फिरायला गेलो होतो तेव्हाच. येऊ काय? कुठे गेले राजे? कामावर गेले. शंभू ये इथे. सगळ्यांनी लग्नाला यायचं. सांगा त्यांना मी येऊन गेलो. तर आत्ताच पत्रिका वगैरे वाटून आली आणि खूप कंटाळा आलेला. एवढं गरम होत आहे. आणि आत्ताच जस्ट सरबत बनवलं जरा थंडगार. हे आपलं महाबळेश्वरनं येताना हे सिरप आणलं होतं मॅप्रोमधनं. तर स्ट्रॉबेरीचं सरबत बनवते, तेवढंच बरं वाटेल. आणि किरणसाठी झुणका करायचा आहे, त्याला बेसनचा झुणका खूप आवडतो. सो मग ते करायला घेते. पहिलं मस्त थंडगारचं सरबत पिते. हा बरं वाटलं. तर आज किरण संध्याकाळ झाली आणि आत्ताच उठलो आहे. म्हणजे थोडा वेळ झोपलो होतो आणि आत्ता डायरेक्ट जेवणालाच लागतं, कारण का संध्याकाळचं जेवण करायचं आहे. आणि कृषिकासाठी नाश्ता बनवला आहे. ते असं फिरत फिरत खाणार. आणि आम्हाला बाल हनुमान बघत नाश्ता करायचा आहे. एकीकडे ड्रॉइंग चालू आहे तिची, हे बघा. तर आता तिच्यासाठी बाल हनुमान लावते आणि आपल्या जेवणाची तयारी. आणि 7 वाजले की आपल्याला दिवाबत्ती करायची आहे, हे बघा. सो अशी सगळं आपली कामं आहेत. मग त्यानंतर खाली मम्मीकडे सुद्धा जायचं आहे आणि मार्केटला गेली तर जाणार आहे, कारण माझं थोडंसं काम आहे. हां काय गरम आहे? मग सावकाश खा ना बाबू, गरम नको खाऊ. चला पुढे गेला. जा, आई बॅग मागते. बॅग मागते ना, बॅग देते. ही तिची बॅग आहे, सारखी घेऊन फिरत असते. हां आता ते आहेत तिचे कलर आहे. संध्याकाळच्या जेवणात बनवते टॅमॅटो भात, म्हणजे टॅमॅटो पुलाव. जो मला खूप आवडतो आणि सगळ्यांनाच आवडतो, पण मला खूप छान लागतो हा. आपली टॅमॅटोची चटणी करायची आणि असं भात बनवून घ्यायचं आणि त्यामध्ये मिक्स करायचं. झाला टॅमॅटो पुलाव. काय बाबू नको? बस झालं, ठीक आहे. आणि मीठ आणि कोथिंबीर मारून आपला पुलाव रेडी झाला. अँकर खेळून झालं. आता अभ्यासाचा टाइम. अभ्यासाला बसवली आहे जरा, आता सगळं विसरून जायची. काय? ओके. नंतर ओके. होय. पुढे
चाललोय मार्केटला, रिक्षाने का चाललोय, माझा थोडा पाय दुखतोय आज आणि कृषिकाला रस्त्याने नेलं की खाऊ पाहिजे हे पाहिजे चालूच असतं. सो डायरेक्ट रिक्षाने चाललोय. तर आत्ता आलं नाही पार्सल आहे. तर आत्ता आलो आम्ही मंचुरियन खायला, कारण का कृषिकाला खूप दिवस खायचं होतं आणि आवडते आहेत तिचे ना बाबू. हां कृषिकासाठी मंचुरियन. तर मी आता आली आहे कासार दादांकडे, कारण का कोमलच्या लग्नासाठी आपल्याला ज्या बांगड्या भरायच्या त्यांना ऑर्डर द्यायची होती, म्हणजे घरी यायचं कधी ते सांगायचं होतं, त्यासाठी आले त्यांच्याकडे. चुड्याच्या बांगड्या पाहिजेत आणि 3 तारखेला सकाळी यायचं, सकाळी म्हणजे 11-12पर्यंत. 3 मेला ऋषिका बांगड्यांना हात नाही लावायचं. दुसरा पण एक ऑर्डर आहे 3लाच. हाय थँक्यू. हां चालेल चल. 3ला 2 ऑर्डर आहे, ॲडजस्ट करावं लागेल. आमचं ॲडजस्ट करावं लागेल, कारण का 3ला संध्याकाळी हळद आहे आमच्याकडे. मग कधी याल जरा बघा आणि सांगा मला. त्यांच्याकडेच बांगड्या भरते मी. हे बघा सकाळी 10ला परफेक्ट 10ला याल का? आणि कसं काय रेट आहे मला ते पण सांगा. तर दादांसोबत आत्ताच बोलणं झालं आहे, 3 तारखेला सकाळी 10 वाजता ते चुडा भरायला येणार आहेत कोमलला. नक्की या. हां आणि मिस कॉल तर दिला, त्याच्या 2 दिवस आधी मी फोन करेन. आणि येताना माझ्यासाठी या बांगड्या घेऊन या, कारण मी या घालते. माझी साईज माहिती आहे ना तुम्हाला. हां आणि मोठ्यामध्ये पण आणा, म्हणजे 3-4 गाळे मोठे सुद्धा आणा. कोण भरणार असतील ते भरतील. बँटेक्सच्या घेऊन या, चुड्याच्या आणा, हिरव्या आणा या, आणि याच्यामधली माझी साईज घेऊन या फक्त आठवणीने. चला. तर आत्ताच मार्केटमधून मम्मीकडे आले. मम्मी इथे आलं लसूण वाटायसाठी आलं कापते. मॅडम बसलेत मोबाईल घेऊन पकोडे खात आहेत. पप्पा बसलेत मोबाईलवर. कृषिका तिचे लहानपणीचे फोटो बघते आणि मम्मीला सांगते मी छोटी बाबू होती. दाखव तू केवढी बाबू होती, छोटी बाबू होती. दाखव 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 दाखव. हे कोणी घेतलंय? अरे बापरे राग आला. मम्मीला दाखवते छोटी बाबू होती. अरे माझ्यासाठी छोटा बाबू होता. मँगो तिचा फेवरेट आहे. ये खाल्लं, आवडतं ना तुला बेटा? बघू तोंड करून दाखव इकडे. कोणाच्या आवडतंय मँगो? चला खावा. काय असं नाही खात बेटा. कसं हाताने घे, हाताने घे, खाऊन दाखव. मँगो आवडीचं आहे. मम्मीकडून घरी आले आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.